मोठी बातमी आपण बघतोय। पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये पुन्हा बॅनर वॉर रंगलेला आहे। दोन्ही पक्षांनी बॅनरबाजी करत एकमेकांना डिवचलेलं आहे। शिवसेनेकडून बॅनरबाजी करत आधी आदित्य ठाकरेंना डिवचण्यात आलं होतं। यामध्ये आदित्य ठाकरेंच्या रडतानाच्या व्यंगचित्र लावत ही बॅटरी लवकरच संपणार, घराणेशाहीवर चालते असा उल्लेख करण्यात आला होता। दरम्यान उबाठानं याला उत्तर दिलं, ही शहा सेना लवकरच संपणार, कारण प्रकाराचा मजकूर लिहत व्यंगचित्र काढून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला उत्तर दिलेलं आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अभिजित, काय अधिक माहिती? बॅनर वॉर रंगलेला आपण बघतोय। सुवर्णा, नक्कीच आपण पाहतोय की पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना पुण्यात आमने सामने आलेले आहेत, तेही बॅनरच्या माध्यमातून। पुण्यात पुन्हा एकदा बॅनर वॉर जे आहे ते दोन्ही शिवसेनांमध्ये सुरू झालेलं पाहायला मिळतंय। कारण 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेस विधानसभा संपली ना, त्यावेळेस पुण्यातल्या डेक्कन परिसरात खरं तर शिवसेना शिंदे गटाकडून जे आहे ते बॅनरबाजी करण्यात आली होती, ज्या बॅनरमध्ये आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं होतं, ज्यामध्ये आदित्य ठाकरे हे घराणेशाहीवर चालणारी बॅटरी आहे असा आरोप या शिवसैनिकांनी केला होता। आणि आता त्यांच्या खरं बॅनरला ठाकरे गटा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले। त्याच ठिकाणी काही अंतरावरून बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्या बॅनरवर ही शहासेना असून ही हुजरेगिरीवर चालते, मोदींच्या आणि शहांच्या हुजरेगिरीवर चालते, ही शिवसेना नाही तर शहासेना आहे अशी टीका या लावलेल्या बॅनरमध्ये करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात या दोन्ही सेनेकडून जे आहेत ते बॅनरबाजीवरून एकमेकांवर टार्गेट केलं जातं, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात आणि आता पुन्हा त्याचा प्रत्यय आलाय। कारण 2 दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे पोस्टर्स लावले, टीका त्यांच्यावर आणि त्यांच्या घराण्यावर करण्यात आली। आता त्यालाच शिवसेना ही जी आहे ती शहासेना झालेली आहे असं म्हणत उत्तर जे आहे ते या ठाकरे गटाकडून देण्यात आले। सुवर्ण, नक्की धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। डोंबिवलीतल्या पलावा पुलाचं शुक्ल काष्ट काही संपताना दिसत नाही। पुलावर पुन्हा एकदा खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे। याबाबतचा एक व्हिडिओ फोटो मनसे नेते राजू पाटील यांनी समाज माध्यमातून पोस्ट केला। तर शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सत्ताधारी शिवसेनेला टोला लगावलाय। भाजपचं कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सुद्धा या पुलावरून टीका केली आहे। दरम्यान याबाबत शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांना विचारलं असता त्यांनी बोलायला नकार दिला। पलावा पुलाची अवस्था जैसे थे स्थितीमध्ये आहे। ज्या दिवशीपासून हा पलावा पूल सुरू झालाय, मला तर वाटतं या पलावा पुलाची शांती केली पाहिजे किंवा ह्याच्यात काहीतरी पूजा होम हवन काहीतरी करावा लागेल। कारण ज्या दिवसापासून सुरू झालाय या पलावा पुलाची काही अवस्था ठीक दिसत नाही। भाजपाशिवाय हा पूल चांगला होऊ शकत नाही असं वाटतं, म्हणून ते परत खड्डे पडले असतील। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। संत सावतामाळींच्या भेटीकरता आज पंढरपुरातून विठ्ठलाच्या पालखीनं आरणकडे प्रस्थान ठेवलं। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत संत सावतामाळी यांनी आपल्या कामात विठ्ठलाला पाहिलं। म्हणून आषाढी वारीनंतर प्रत्यक्ष विठ्ठल संत सावतामाळी यांना दर्शन देण्याकरता जात असतात। याकरता आज परंपरेप्रमाणे काशी कापडी समाज आणि प्रसाद कळसे यांच्या घरातून पांडुरंगाच्या पादुकांनी अरणकडे प्रस्थान ठेवलं। पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा पायी जात असतो। हरिनामाच्या जयघोषामध्ये पांडुरंगाचा पालखी सोहळा निघालेला आहे। कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी ही संत सावतामाळीच्या म्हणीप्रमाणे संत सावतामाळी भेटीसाठी आज पंढरपुरातून श्री पांडुरंगांच्या पादुकाचं अरणकडे प्रस्थान होत आहे। ह्या वाक्यका म्हणजे संत सावतामाळी भेटीसाठी आज स्वतः पांडुरंगाची पालखी अरणकडे नेत आहे। गेले 150 वर्ष झालं ही परंपरा चालू आहे। आज पंढरपूरवरनं रोपळ्यावरनं त्या ठिकाणी आष्टी आणि आष्टीवरनं अरण 3 दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि 23 तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा 6 दिवसाचा कार्यक्रम आहे। यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्त भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत।